हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर सगळ्यांना माहीतच आहे सध्या श्रावण महिना सुरू होत आहे आणि त्या अगोदर येणारी ही शिवरात्री म्हणजे अत्यंत शुभ शिवरात्री आहे आणि या शिवरात्रीला आपण महारुद्राभिषेक करू शकतो. तर तो महारुद्राभिषेक कसा करायचा, ऑनलाईन पार्थिव शिवलिंग अभिषेक कसा करायचा आणि मी कसा करते किंवा कसा केला पाहिजे. अगोदर जेव्हा अधिक महिन्यामध्ये हा महारुद्र अभिषेक ऑनलाईन पार्थिव शिवलिंग पूजन झालं होतं त्यावेळेस मी केला होता आणि त्या पूजेमध्ये काय काय साहित्य लागतं किंवा पूजेची सुरुवात कशी होते हे मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. आणि पूजेसाठी महत्त्वाचं म्हणजे साहित्य काय काय लागते. भगवान शिवशंकराची पूजा आहे म्हटल्यावर पूजेमध्ये बरंचसं साहित्य लागते, जसं की बेल, फुले, फळे. आणि महत्त्वाचं या अभिषेकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्थिव शिवलिंग. आपल्याला जो महादेव शिवशंकरांचा शिवलिंग आहे तो हाताने बनवायचा आहे. तर तो शिवलिंग कसा बनवायचा आहे आणि शिवलिंग बनवण्यामागचं काय कारण असतं, त्याचं आपल्याला काय फळ भेटते, ह्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या प्रोफाईलला व्हिजिट करून नक्कीच तो सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला सुद्धा कळेल की पार्थिव शिवलिंग कसा बनवायचा आणि व्हिडिओ बनवण्यामागचे कारण काय आहे. तर सगळ्यात अगोदर आपण पाहूयात की ही पूजा कशी करायची आणि काय काय करायचं आहे. तर आपल्याला ही पूजा पंडित मिश्राजींच्या लाईव्ह पूजा करायची आहे. यूट्यूबला नक्कीच भेटून जातं. तर त्यांनी जसे जसे सांगतील, मंत्र बोलतील, या पद्धतीने आपल्याला पूजा करायची. तर पार्थिव शिवलिंग कसा बनवायचा हे तर मी तुम्हाला म्हटलंच की माझ्या चॅनलला जाऊन चेक करा, तुमच्या लक्षात येईल. तर पार्थिव शिवलिंग आपल्याला सकाळी बनवून घ्यायचा आहे. छान असा आपल्या हाताने मातीचा पार्थिव शिवलिंग बनवायचा आणि नंतर तो शिवलिंग सकाळी बनवण्यावर सायंकाळपर्यंत छान वाळू द्यायचा आहे, जेणेकरून तो शिवलिंग तडा जाणार नाही आणि छान होईल सुद्धा. आणि ही पूजा आपल्याला सायंकाळच्या वेळी 7 ते 8 या वेळेमध्ये करायची आहे. त्यामुळे तोपर्यंत आपला जो शिवलिंग आहे तो छान तयार सुद्धा होईल. आणि नंतर शिवलिंग तयार झाल्यावर आपल्याला सायंकाळच्या वेळेला सर्व साहित्य एका ठिकाणी घेऊन बसायचं आहे. आणि महत्त्वाचं यामध्ये आपल्याला फोन सुद्धा लागणार आहे, कारण फोन समोर ठेवूनच आपल्याला ही पूजा करायची आहे. जसे जसे मंत्र बोलले जातील किंवा जसं जसं काय काय वहा, काय अर्पण करा बोललं जाईल त्या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत. जसं की दूध, दही किंवा कुठली पूजा अगोदर करायची. या पूजेमध्ये सगळ्यात अगोदर पूजा मांडल्यावर आपल्याला रिद्धी-सिद्धीची पूजा करायची असते, म्हणून त्यासाठी आपल्याला या पूजेमध्ये 3 सुपाऱ्या लागतात. एक भगवान शिवशंकरासाठी आणि 2 रिद्धी आणि सिद्धीची समोर पूजा करण्यासाठी. गणपती बाप्पांसाठी बरंचसं साहित्य लागतं, तर ते साहित्याचं सुद्धा मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ माझ्या प्रोफाईलला जाऊन नाही चेक केला तर या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देते, तर तुम्ही तिथे सुद्धा पाहू शकतात. अगदी शॉर्ट नोट्समध्ये सांगायचं झालं तर ही पूजा आपल्याला अगोदर रिद्धी सिद्धीची पूजा करायची. रिद्धी सिद्धीची छान पूजा, धागा कशासाठी लागतो, कधी हे करायचं, सर्व या पूजेमध्ये तर तुम्हाला दिसतच असेल की मी पूजेसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे. धोत्र्याचं फूल, फुले, दुर्वा, बेल घेतलेला आहे आणि बाकी सुद्धा बरंचसं सामान, पंचामृत वगैरे आपल्याला बरंचसं लागणार आहे. तर त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आणि आपल्याला छान अशी भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे. आणि पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला जो पार्थिव शिवलिंग आहे त्याचं विसर्जन करायचं आहे. तर विसर्जन करण्यापूर्वी आपली पूजा झाल्या झाल्या आपल्याला ते जे ताट आहे शिवलिंगाचं ते थोडंसं हलकंसं हाताने हलवायचं आहे, जेणेकरून आपली पूजा संपन्न झाली असं होतं. आणि नंतर भगवान शिवशंकरांना आपल्याला नमस्कार करून ही पूजा घरीच ताटामध्ये किंवा मोठ्या टोपलीमध्ये वगैरे या पूजेचं विसर्जन करायचं आहे. अजिबात कुठल्या नदीमध्ये वगैरे नाही, तर आपल्या घरच्या घरी आपल्याला भगवान शिवशंकरांच्या या पूजेचं विसर्जन करायचं आहे. आणि ही पूजा रात्रभर देवघरासमोर किंवा तुम्ही जिथे कुठे पूजा केली असेल तिथे ठेवायचं आहे. आणि सकाळी नंतर ही पूजाचं आपण पाणी आपल्या झाडांमध्ये, कुंड्यांमध्ये टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने हा महारुद्राभिषेकची पूजा घरी करायची आहे. तर आय होप तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. त्यामध्ये तुम्हाला डिवोशनल व्हिडिओ, डेली व्लॉग्स आणि पूजनविषयी माहिती असं बरंच काही पाहायला भेटेल. आणि तुम्ही पाहू शकतात ही पूजा दिसतानाच किती सुंदर दिसते. तर पूजा करून मनाला किती जास्त शांत भेटले असेल, किती छान वाटलं असेल. तर या पावन श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच आपण इतकी सुंदर घरामध्ये पूजा केली तर श्रावण महिना किती सुंदर जाईल. असे जर तुमची सुद्धा इच्छा असेल ही पूजा करायची तर नक्कीच करा आणि माझ्या प्रोफाईलला व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला पूजेच्या साहित्यापासनं तर पूजेला पार्थिव शिवलिंग बनवण्यापासनं पूर्ण व्हिडिओ तुमच्यासमोर येतील. आणि ते व्हिडिओ पाहून तुम्हाला ही पूजा करण्यासाठी बरीचशी माहिती सुद्धा भेटेल, बरंचसं हेल्प सुद्धा होईल.
तर अशा पद्धतीने आपल्याला ही छोटीशी पूजा करायची आहे. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की करा. आणि माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका. माझं सुद्धा यामध्ये काही चुकलं असेल तर ते सुद्धा कमेंट करून कळवा. मी माझी चूक सुधारण्याचा किंवा ते एक्सप्लेन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि ही उद्या 11 ऑगस्ट मंगळवारी रात्री 7 ते 8 पूजा तुम्ही सुद्धा नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि सुंदर व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर शंभो, हर हर महादेव. ओम नमः शिवाय.